युती आधी ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका. ठाकरे सेना मनसेची एकीची रणनीती. ठाकरेंच्या भेटीत काय ठरलं? महापालिका निवडणुका तोंडावर. मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीच्या चर्चांनी आता मात्र जोर धरलाय. कारण 2.5 महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी 4 वेळा एकमेकांच्या भेटी घेतल्या. तर मातोश्रीवर ठाकरे बंधूंनी 2.5 तास बंद दाराआड चर्चा केली. या भेटीगाठींमागे युतीबाबतच्या चर्चा असल्याबाबत मनसेनं दुजोरा दिला. दोघे भाऊ एकमेकांना भेटतात, त्यामुळे साधिक त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल, परंतु तशी काही, कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते. फक्त संजय राऊत एकटेच आलेले होते, बाकी कोणीच नव्हते. त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ती आम्हाला काही कल्पना नाही. परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतोय. मातोश्रीवर जाऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता ठाकरे सेनेच्या बैठकांना वेग आला. ठाकरे सेनेनं युती संदर्भात आधी मुंबईतील आमदार आणि खासदारांची आणि त्यानंतर जिल्हा प्रमुखांची मतं जाणून घेण्यासाठी बैठका घेत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मनसेच्या बैठकांचंही सत्र सुरू झालंय. मात्र संजय राऊत यांनी दोन्ही बाबांच्या भेटीमागे राजकीय कारण नसल्याचा दावा केलाय. दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? बंधू आहेत ना, बंधू आहेत आणि मी मित्र आहे. आज शिवसेनेची पण आहे. बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये. तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया. निवडणूक आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, बैठका घ्याव्यात लागतील. आता ठाकरे बंधूंकडून युतीबाबत उघड भूमिका घेतली जात नसली तरी कार्यकर्त्यांनी मात्र एकीचा नारा दिलाय. नाशिकमध्ये ठाकरे सेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार, रस्त्यावरील खड्डे, शेतकऱ्यांचे प्रश्न, हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकार विरोधात संयुक्त ब्लॅकआउट मोर्चाचं आयोजन केलंय. नाशिकमध्ये जन आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येताना बघायला मिळणार आहे. या मोर्चाची जय्यत अशी तयारी सध्या मनसेच्या कार्यालयामध्ये सुरू आहे. नाशिक ब्लॅकआउट संयुक्त जन आक्रोश मोर्चा या हेडिंगखाली ठाकरे गट आणि मनसे दोनही मोर्चाच्या निमित्ताने उद्या नाशिकमध्ये एकत्र येताना बघायला मिळतील. काळे झेंडे देखील या ठिकाणी या मोर्चासाठी तयार करण्यात आलेले आहे. या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर हे सगळे काळे झेंडे खास उद्याच्या मोर्चासाठी तयार करण्यात आलेले आहेत. ठाकरेंचा प्रभाव असलेल्या मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे सेना एकत्र आल्यानं युतीचे संकेत मिळतायत. ठाकरे सेना आणि मनसेच्या नेत्यांकडूनही युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता ठाकरे विजयादशमीच्या निमित्तानं सीमोल्लंघन करून युतीची घोषणा करणार का? याबरोबरच राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढणार का, यावरच ठाकरेंच्या विजयाचं आणि सत्तेचं समीकरण स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.